जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। तानाजी आपल्या बाहेर असेल आपल्या बाहेर पहिले पावली तुम्ही पुढे चला तुम्ही बाहेर पहिले आपल्याकडे जाऊन बाहेर असेल पावडे आपलं जाऊन आपला आडवा लावला तरी बरोबर आहे। बोल हरी बाबा की जय। बोल हरी बाबा की जय।
रमेश भाऊ बारा पूजा 2 मिनिटं बोलता ना सगळ्या लाईन बोलतो तिकडे थोडं रमेश भाऊ इकडे इकडे कातोर साहित्य म्हणतो नहीं आता फक्त एक फोटो घेऊन आता मारायचं होतं हा कुठे काय इकडे जाऊ बाबाजी थांबा 2 मिनिटं दरवाजा बंद करा 2 मिनिटं थांबा ना
रक्षण करणारा दैवत हरिबाबा ही यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी अत्यंत भक्तिभावानं आणि तितक्याहीपेक्षा अत्यंत उत्साहानं संपन्न होत आहे। आज या यात्रेच्या निमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। हरिबाबांची पूजा या ठिकाणी हरिबाबांची पूजा संपन्न झालेली आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी आणि विधिवत पूजेसाठी उपस्थित असलेले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा आपल्या सर्वांच्या नेत्या जयश्रीताई थोरात, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य सीताराम राऊत, त्याचप्रमाणे प्रामाणिक आतरे, खंडू सातपुते, उपस्थित सर्व नेते थोरात साहेब, आदरणीय महाराजांच्या समोर तुळजापूरचा महाराज आणि बालगिरी महाराज, वाल्मिक महाराज ही महंत मंडळी सुद्धा उपस्थित आहेत। ही देवस्थान कमिटीच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। हरिबाबाला प्रार्थना करेन की आम्हा सर्वांना सुखामध्ये ठेवू। आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांची सुद्धा या देवस्थानावर विशेष श्रद्धा आहे। सातत्यानं या देवस्थानाच्या विकासासाठी सातत्याने आदरणीय साहेबांचा प्रयत्न आणि मार्गदर्शन सहकार्य या ठिकाणी असतं। त्यांच्या प्रयत्नांच्या पाऊल खुणा म्हणून आपण ज्या सभामंडपामध्ये किंवा इतर सुखसुविधी आपण या ठिकाणी पाहतो, यासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन आदरणीय साहेबांचं सुद्धा आपल्याला सर्वांना लाभलेलं आहे। या निमित्ताने आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचे सुद्धा ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या महाराजांचा सत्कार, सन्मान आणि पूजन करण्यासाठी ताराजी शिरतात जे नवीन आपले ट्रस्टी आहेत, तरुण ट्रस्टी, यांना विनंती आहे की आदरणीय शिवगिरी महाराजांचं पूजन त्यांनी या ठिकाणी करायचं आहे। वंदनीय महाराजांच्या शिवास्ते या ठिकाणी हरिबाबाची पूजा संपन्न झाली होती। यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी मी मंगेश खांडेकर होण्यासाठी केलेला आहे की त्यांना या ठिकाणी विनंती करतो की आदरणीय साहेबांनी सत्काराचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे। काळाचा गजर आपण सर्वांनी करायचा आहे। त्यांच्याकडच्या जयश्रीताई थोरात यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी विलासराव नवले सदस्य यात्रा कमिटीचे सदस्य या ठिकाणी करत आहेत। मी काहींना विनंती करतो की आपण सत्काराचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे। प्रामाणिक आतोरे साहेब यांचा सत्कार गोविंद जरगुले यांना विनंती आहे की त्यांनी करायचा आहे। त्याप्रमाणे सीताराम राऊत यांचाही सत्कार सुधीर नवले, संपत वामन यांना विनंती आहे की सीताराम राऊत यांचा सत्कार करायचा आहे। त्या देवस्थानासाठी सातत्यानं मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे सन्माननीय के थोरात साहेब यांचा सत्कार सन्मान मी सचिन भोळे यांना विनंती करतो की सत्कार सन्मान करायचा आहे। के साहेबांनी तो सत्कार सन्मान स्वीकारायचा आहे। मराठा मित्रांच्या महाराजांचा सत्कार सन्मान करण्यासाठी मी सत्कार सन्मान करण्यासाठी मंगेश खांडेकर यांना विनंती करतो की वाल्मिक महाराज सत्कार सन्मान करायचा। खूप मनापासून ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। थोडंफार सत्कार सन्मान मागे पुढे झाले तर दिलगिरी व्यक्त करतो। वाल्मिक महाराज सत्कार सन्मान सचिन यानंतर मराठा योद्धा आयोजित केलेली आहे। मी सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। उपस्थित सर्व भाविकांचं आपला ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो। काही विषय राहिलेला आपल्या साहेबांचा अतिशय
अतिशय लाडका आणि धनाजीचा कार्यकर्ता जो आहे तानाजी शिंदे, त्याचा काल वाढदिवस झाला. आपण एक सत्कार महाराजांच्या हस्ते त्याचा करूया आणि त्याला खूप सारे आशीर्वाद द्यायचे की त्याला खूप लोकांची कामं द्यायची आहे, त्याच्यासाठी खूप खूप एनर्जी जी आहे ती त्याला भेटली पाहिजे. याच्यासाठी आशीर्वाद करण्यासाठी तानाजीचा सत्कार सन्मान या ठिकाणी होत आहे. खरं तर इथे ज्येष्ठ मंडळींनी तरुणांना यावेळी संधी दिली आणि म्हणून ही यात्रा अत्यंत मंगेश असेल, तानाजी असेल, सुधीर असेल, अनेक तरुण मंडळी या यात्रेमध्ये अत्यंत भक्तिभावानं उत्साहानं या ठिकाणी सहभाग नोंदवत आहेत आणि यात्रा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. तानाजीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं आणि लोकनेते नामदार थोरात साहेबांच्या वतीनं मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला अशी व्यवस्थांची सेवा करू अशी परमेश्वराला प्रार्थना. यानंतर आपल्या विचार व्यक्त करण्यासाठी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. आपण एकदा हरिबाबांचं जय जयकार करूया. बोला हरिगिरी बाबा की, हरि बाबा की, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. असं म्हटलं जातं की संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा. राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपेने आणि हरिबाबा या पवित्र पावन तीर्थक्षेत्रावर आपण सर्वजण एकत्र झालो आहोत. कारण संत त्यांची महती अलग असते, एक सिद्ध असतात, आशीर्वाद ते देतात. आदरणीय या ठिकाणी आमचे तांबे साहेब बसलेले, आम्ही त्यांच्या नावानं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. की त्यानंतर आमच्या काही थोरात ताई या ठिकाणी आहेत. अतिशय त्या घराण्याचे या ठिकाणी खूप मोठं श्रद्धास्थान आहे. आता त्या सांगत होत्या कुठलंही काम करायचं असेल तर साहेब असो, सर्व परंपरा असो, एक आशीर्वाद घेतात मग ते कामाला लागतात किंवा संतांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही. आपल्या पंचकृषीमध्ये आमचे रवींद्र भाऊ, आता आमच्या मागे खूप कार्यक्रम असतात, कथा वगैरे असतात. आता या ठिकाणी साईदिंडी आश्रम, तुम्ही कायम त्या आश्रमात गेलेले आहात, आमच्या अमरदीप गावात गेलेले आहात. आता त्याची जोपासना, त्याचं करण्याचं काम आमच्याकडे दिल्यामुळं या निमित्ताने आपल्या गावात येणं होतं. आपल्या पंचकृषीमध्ये कायम कुठलाही कार्यक्रम असतो आपण आमंत्रण करतात. प्रथमतः ग्रामस्थाचं टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. एवढा उत्सव आपण यात्रा करत आहे. खूप श्रद्धा आहे आणि मूर्तीजवळ गेल्यानंतर आता साधू संतांना त्यातला अनुभव येतो. त्या मूर्तीमधलं तेज पाहिजे, मूर्तीमधलं एक प्रकारचं त्या ठिकाणचं अनुभूती पाहिजे, एक वेगळा आपला अनुभव त्या ठिकाणी उभा राहिला आला. म्हणून चांगली सेवा करा. अशा संतांची, अशा साधू संतांची भगवंतांची जर सेवा केली तर असं सांगून जातो की पुढच्या वर्षी आपल्याला कधीही पाऊस कमी पडू देणार नाही. आणि बाबा आपल्याला आशीर्वाद देतील, संत आशीर्वाद देतील. या ठिकाणी सगळे उपस्थित मान्यवर बसलेले आहेत. सर्व उपस्थित मान्यवरांचं परत त्याच्या काळाच्या गजरात स्वागत करतो आम्ही. आणि असंच यात्रेमध्ये एकामेकाला सहाय्य करू. अवघे दररोज सुबंध जसे एकामेकाला सहाय्य करून सर्व पंच चालतात, तसं आपण सर्वांनी सहाय्य करून आजचे हा उत्सव मोठ्या आनंदाने पार पाडावा. म्हणजे जेवढे उत्सव आहेत ते आनंदाने व्हावं अशी आम्ही हरिबाबांच्या चरणी प्रार्थना करून त्यांचा आशीर्वाद आपल्या पंचकृषीला, आपल्या गावाला अखंड मिळत राहावं एवढीच प्रार्थना करतो. आणि दोन शब्द आणि हरिबाबांच्या चरणावर ठेवतो. जय जनार्दन, जय नमो नारायण.